तर ह्या सगळ्या वया ज्या आहेत या कधी म्हणजे तुमचा जो जेलर होता, तुमचे जे वॉर्डन होते, यांनी कधी त्या तपासल्या नाहीत का? हा पहिला प्रश्न. आणि दुसरा प्रश्न, बाहेर कशा आल्या हो या वया? वया तपासल्या नाहीत याला कारण तेच असावं जे एका कैद्याने लिहून मला पाठवलं होतं. अरे भरपूर बघितलेत इथं लिहिणारे. कारण दरवाजातून बाहेर पडताना माणसाच्या मनात 10 वेळा विचार येतो की मी जर पुस्तक लिहिलं तर माझ्या पणतूला पण माहित असेल की आमचा खापर पणजोबा का आजोबा जो होता तुरुंगात तो एक काळी तुरुंगात होता. आज मी रेकॉर्ड करून क्रिएट करून ठेवले की माझ्या पुढच्या 4 पिढ्यांना माहित असेल की आमच्या घराण्यातला एक पुरुष होता महान जो जेलमध्ये जाऊन आलाय. हा अनुभव कुणाला रेकॉर्डवर ठेवायची इच्छा नसते. कुमार सप्तर्षींनीच का पुस्तक लिहिलं येरवडा विद्यापीठातील दिवस? कारण ते राजकीय कैदी होते. संजय राऊतांनीच का पुस्तक लिहिलं? कारण ते राजकीय कैदी होते. बरोबर आहे. त्यांच्या मागे एक समाज असतो, जात असते, एक लोकसमूह असतो, त्यांना काहीच फरक नाही पडत. आणि राजकारणात असं होतं की एक पक्ष आला की दुसरा आत जाऊ शकतो. बरोबर आहे. मी देवेंद्र फडणवीसांनी बदावीच्या तुरुंगवास भोगलाच आहे. बरोबर आहे. अमित शहानी भोगला असेल, यांनीही भोगलाय. त्यामुळे काय होतं, प्रतिस्पर्ध्यांना तुरुंगात टाकण्याची परंपरा काय भारतात नव्याने निर्माण नाही. मी सामान्य कैदी म्हणून गेलो. बरोबर आहे. आपल्यावर कुठले तरी गुन्ह्याचे आरोप घेऊन गेलोय. त्यामुळे ते आठवण, त्यामुळे लोकांचा असा एक गैरसमज असावा की हे बोलणं ठीक आहे हो, कारण वर्षानुवर्षात 30 वर्षात कधीच घडलं नाही, 50 वर्षात कधीच घडलं नाही. बरोबर. आज कसं घडेल? त्यामुळे इग्नोरन्स वॉज देअर प्रॉबेबली. दुसरं असं झालं की मी पण काळजी घ्यायचो. मी ऍब्सोल्युटली इंटेलिजन्सचा प्रोटोकॉल फॉलो केला की म्हणजे मी एका वरिष्ठ नेत्याचं पूर्वी वाक्य वाचलं होतं की माणसांनी खोळ्यासारखं काम करावं. म्हणजे काय की समोरच्याला खोळं वाटलं पाहिजे आपण. त्यामुळे मी लोकांच्या नजरेत पूर्णपणे खोळा होतो आणि ते मेंटेन केलं. बरोबर. शेवटच्या काळामध्ये चेकिंग व्हायचं माझं. ओके. कुणकुण लागलेली 2-3 वेळा चेकिंग झालं. बराकीत चेकिंग व्हायचं, पण त्या चेकिंग व्हायच्या आधीच माझी वही या बराकीतून त्या बराकीत उडी मारून गेली असेल. मला त्या काळात कैद्यांनी जी मदत केली ती महान होती. महान होती. आणि मी अत्यंत अभिमानाने आनंदाने सांगू इच्छितो, 15 वह्या मी बाहेर नेल्या. ओके. समाजाला हे कळावं, कोर्टाला हे कळावं, प्रशासनाला हे कळावं, यासाठी मला ते सर्व मार्ग अवलंबावे लागले की जे त्या काळात, म्हणजे तुम्ही सरकार चित्रपटातला एक डायलॉग सर याच्यामधला अमिताभ बच्चनचा डायलॉग आहे, हम कई सारे काम ऐसे करते जो जिन्हें आमतौर पे कानूनी नहीं कहा जा सकता. बरोबर बरोबर बरोबर. तर मग मी त्या गोष्टी केल्या आणि त्यासाठी मला कैद्यांनी मदत केली. साम दाम दंडभेद सगळं वापरलं? नाही, दाम नाही वापरला. दाम नाही वापरला. भेद नीती जरूर वापरली. बरं. मी तुम्हाला एक उदाहरण देतो. आता सुरुवातीच्या काळात असं झालं की मला प्रश्न पडायचा की आता वह्या लिहितो, माझ्याकडे 3 वह्या लिहून तयार होत्या, करायचं काय? म्हणजे बराकीत ठेवल्या, उघडकीस आलं तर अडचण होईल. बरोबर आहे. मी आपला असाच विचार करत परत फिरायचो. एकदा मी पाहिलं की माझ्या शेजारचेच नवीन बराक विभागामध्ये एक चित्रकार होता आणि कुणी सांगेल ती चित्र काढून द्यायचं. म्हणजे कुणी सांगितलं साईबाबांचं चित्र काढायचा, किंवा कुणी सांगितलं की शंकराचं चित्र काढून द्यायचा. किंवा त्यांनी मलाही एक चित्र काढून दिलं साईबाबांचं, जे माझ्या घरात आहे. मी आजही पूजा करतो त्या चित्राची. तर एक दिवस मी त्याला भेटलो आणि त्याला म्हणालो की मला एक चित्र काढून दे ना. म्हटलं कुठलं काढू? कुठलंही काढ रे म्हटलं, मला आवडेल ते. बरं, असं काय माझ्याकडे चॉईस नव्हता. म्हटलं काढ. त्यांनी चांगलं चित्र काढलं. जे चित्र घेतलं, आता जेलमध्ये काय असतं की समजा एक A4 साईजचं चित्र आहे, समजा ते एनव्हलपमध्ये टाकायचं. जेलमध्ये एनव्हलप कुठे मिळतं? कॅन्टीनमध्ये मिळतं. एनव्हलप कोण? आता काय काय ठेवणार कॅन्टीनमध्ये? बेसिक मिनिमम गोष्टी ठेवतात. जेलमध्ये कागद मिळतात कोरी. मग आपण 4-5 कोरी कागद विकरायची. मग एक कागद दुसरा कागद जोडायचा. ते जोडण्याचा उपाय काय? तर भात असतो जेवणातला. भाताला आपण जी जुन्या काळातली पतंग उडवायची पद्धत जी होती, त्या पद्धतीने भाताने चिटकून एक एनव्हलप तयार केलं. अच्छा, एनव्हलप तयार केलं. म्हणजे एनव्हलप मध्ये हे चित्र टाकलं. म्हणजे वरती घरचा पत्ता लिहिला, मागं माझं नाव टाकलं आणि जाऊन तुरुंग अधिकाऱ्यांसमोर उभा राहिलो. जेल नियमाप्रमाणे महिन्यातून 2 वेळा तुम्हाला पत्र पाठवता येतात. बरं. आता काय व्हायचं, माझी दर आठवड्याला मुलाखत यायची, फार कोणी पत्र पाठवायची वेळ येत नाही. बरोबर आहे. तरी पाठवायचं गंमत म्हणून, कधीतरी पाठवलीत पत्र. मग साहेबांसमोर उभा राहिलं. साहेबांना म्हटलं, साहेब असं आहे की मी घरच्यांना एक चित्र पाठवायचं होतं. साहेबांनी चित्र काढून बघितलं. हे कशाला घरी पाठवते? तसं नाही म्हणलं, कसं आहे आमच्या आईला शंकराची भक्ती करते, जरा बरं वाटेल ते. मग त्यांनी चित्र पुढं बघितलं, मागं बघितलं, उलगडून बघितलं.
कागद तर सगळी कोरी आहेत, बरोबर, जे एनव्हलपला काहीच दिलेलं नाही त्याच्यावर. तर म्हणले बार सोडू. मग त्यांनी साहेबांनी असं सही करून कोंबडा काढला. सही करून कोंबडा काढला म्हणजे पूर्ण सही नाही करत आपण, छोटा काढतो ना, त्याला आपण म्हणतो कोंबडा काढणे. ते कोंबडा काढला. त्यांनी काय केलं, पद्धत कशी आहे, एकदा का कोंबडा काढला की तुमच्या हातात दिलं जात नाही. बर, ते त्यांच्या प्रक्रियेमध्ये जातं, ते त्यांच्या रूट थ्रू बाहेर जातं. हा, त्यांनी ते सील केलं. दुसऱ्या दिवशी किंवा 2-4 दिवसांनी जेव्हा ते पत्र घरी पोचलं, त्या एनव्हलपच्या एक वही होती. इम्पॉसिबल आहे साहेब हे, याच्यापेक्षा जास्त मी काही सांगू शकत नाही. त्यानंतर मग त्या चित्राचं काय झालं, ते चित्र पुन्हा माझ्याकडेच राहिलं. म्हणजे चित्र घरी गेलंच नाही, फक्त वही गेली. ऐका, 10-12 दिवसांनी तेच चित्र परत नवीन एनव्हलप, नवीन साहेब, आमच्या आईला देवाची छंद, पुन्हा येणं चित्र घरी माझ्याकडं, वही घरी. तर असे 4-5 प्रयोग सक्सेसफुल झाले. बर, आणि तेही फसले. नंतर मग नंतर लक्षात आलं की काहीतरी होतंय. नंतर काय झालं, नंतर मला 2 कैद्यांनी मदत केली. बर, आणि योगायोगाने दोघंही जेलबाहेर सुटले. आणि त्यांनी त्यांचं नेटवर्क वापरलं. आणि ते नेटवर्क खूप उच्च प्रतीचं होतं. त्यातलं एक नेटवर्क आजही ऍक्टिव्ह आहे, त्यामुळे ते मला सांगायची इच्छा नाही. पण एक आहे की यामध्ये ना कैद्यांना कुठेतरी असं वाटत होतं की ज्या लोकांनी ही प्रक्रिया पाहिली होती त्यांना असं वाटत होतं की हे घडायला पाहिजे. म्हणजे ज्या कैद्यांनी मला हे शंकराचं चित्र काढून ती वही आत टाकण्यासाठी मदत केली, तो कैदी आता बाहेर पडला. खेड मंचर भागामध्ये एक छोटंसं दुकान चालवतो. बर, सन्मानाने जगतो. बर, मग 2-4 वेळा त्यांनी मला व्हिडिओ कॉल पण केला. आणि मी त्याचा कायमच आभारी आहे की बाबा की त्यांनी ते हिंमत दाखवली, बरोबर, म्हणून या गोष्टी घडल्या. आणि तो काही सराईत गुन्हेगार नाही. आयुष्यात कधीतरी एखाद्या गोष्टीमुळे आला असेल माणूस आतमध्ये, आता सन्मानाने जगतोय. पण त्याला असं तो माझ्याशी पोटतिडकीने बोलायचा, म्हणायचं साहेब या गोष्टी बाहेर आल्या पाहिजे. कसं आहे माहिती आहे का, त्याची इच्छा होती, त्याची तळमळ होती, त्याच्याकडे आवाज नव्हता. तुम्ही त्याचा आवाज झाला. करेक्ट. आणि तो आवाज व्हावा, मी व्हावं म्हणून तो उदार झाला. ओके. तुम्ही कल्पना करू शकता की हा सर्जिकल स्ट्राईक मी 3 वेगवेगळ्या पद्धतीनं 15 वेळा केला. बरोबर. एकदाही मी फसला नाही. म्हणजे याचा अर्थ त्याचं किती मेटिक्युलस प्लॅनिंग करावं लागलं असेल. पण त्याही पेक्षा मोठी गोष्ट म्हणजे किती रिस्क घ्यावी लागली असेल. एकदा एक असं प्रकरण घडलं होतं, ऑलमोस्ट मी सापडलो होतो आणि काहीतरी झालंय आणि गंमत, एक शिक्षा कैदी फितूर निघाला होता. फितूर म्हणजे बघा तुम्ही या सिच्युएशन मध्ये तो कायद्याचं पालन करत होता, पण माझ्या तो फितूर होता आणि बाकी सगळे कायदा मोडायला निघाले. त्याचं कारण असं की मला न्याय पुन्हा एस्टॅब्लिश करण्यासाठी कायदा मोडणं गरज, सविनय कायदेभंग होता आमचा. त्यावेळेस 4-5 कैदी ती वही बाहेर काढण्याचे प्रयत्न होते. एक चुकी शब्द वापरतोय, म्हणजे काय म्हणतात ना, सिंहासन का गुलाम कटप्पा होता तो. आणि त्या कटप्पाने बरोबर सांगितलं साहेब काहीतरी वही होती. बरं, सुदैवाने त्या भागात सीसीटीव्हीच नव्हते. बर, गंमत काय झाली की ज्या ठिकाणी हे घडलं तिथं एक वही होती आणि तिथेच ठेवली ती वही. आणि घाबरून त्यांनी तिथेच वही ठेवून गेली. साहेब आले त्या वहीवरच हात ठेवून बघतात, बघा जरा वही चेक करा इथं कुठे. म्हणजे हे जसं पिक्चर दाखवतात. आणि गंमत काय झाली, साहेबांची चूक काय झाली, त्या पोरांनी वही म्हणायची डायरी म्हणला. साहेब इथे एक डायरीमध्ये अडकला. आता डायरी कशी असते, काळ्या रंगाची निळ्या रंगाची असते ना, त्यामुळे साहेबांनी वहीवर हात टाकून हे डायरी शोधा. डायरी शोधत राहिले, वही इथंच. आणि रात्रभर माझ्या जीवात जीव नाही, कारण ती वही तिथंच राहिली होती. 24 तासानंतर सगळे तपास थंडावला. साहेब तिथून निघून गेले, वही तिथंच. नंतर मी परत घेऊन आलो ती, तेव्हा सुटलो. म्हटलं बरं, असं सगळे प्रकार झाले.